गावाच्या एका कोपऱ्यात दररोज सकाळी एक छोटी रांग लागत असे. म्हातारी आजी तिथे बसायची. तिच्या चेहऱ्यावर नेहमीच शांत हास्य असायचे. आजीकडे एक छोटीशी गाडी होती, ज्यामध्ये ती फक्त 2 मोठ्या भांड्यांमध्ये डाळ आणि भात घालून शिजवायची. पण त्या डाळीची चव अशी होती की जो कोणी एकदा ती खाईल तो दररोज सकाळी तिथे येत असे. आजीची खास गोष्ट अशी होती की ती तिच्या गाडीकडे येणाऱ्या सर्व लोकांना जमिनीवर बसवायची आणि त्यांना ती डाळ तांदूळ खायला द्यायची. गावातील कामगार, शेतकरी, मुले सर्वजण सकाळी कामावर जाण्यापूर्वी आजीच्या गाडीवर येऊन डाळ भात खाऊनच जायचे. आजी, आज तू डाळीत तर चमत्कारच केला आहेस. असं वाटतंय की तू काही नवीन मसाला घातला आहेस. अरे बाळा, तोच जुना मसाला आहे. आज बस थोडे कांदे जास्त टाकले आहेत. त्याचा सुगंध दूरवर पसरायचा. आजीकडे दररोज खूप गिऱ्हाईक यायचे. असेच काही दिवस गेले. मग एके दिवशी सकाळी, आजी, जर तू बनवलेली डाळ मला मिळाली नाही तर माझे मन उदास होतं. तर मुली, रोज येत जा. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत तू जेवू शकशील. प्रत्येक प्लेटची किंमत फक्त 20 रुपये होती. जर एखादा गरीब माणूस आला तर आजी त्याला मोफत जेवू घालायची. आजी, मला खूप भूक लागली आहे, पण माझ्याकडे पैसे नाहीत. पोटाची भूक ही पैशाच्या भुकेपेक्षा मोठी असते बाळा. जा आणि जेव. मी तुला गरम भात देते. एके दिवशी शहरातून एक मोठा हॉटेल मालक आला. आजीची डाळ चाखून तो आश्चर्यचकित झाला. आजी, मला या मसाल्याचं रहस्य सांगा. मी तुम्हाला खूप पैसे देईन. बेटा, हा मसाला माझं आयुष्य आहे. मी तो फक्त अशा व्यक्तीला देईन जो त्याची काळजी घेऊ शकेल आणि विकू शकणार नाही. गावात आजीची डाळ आता फक्त चवीची राहिली नव्हती, ती एक आठवण बनली होती. हा आजीचा स्टॉल होता, जिथे लोकांना दररोज सकाळी सुगंध, भूक आणि आशीर्वाद मिळत असे. थंडीची सकाळ होती. गावातील लोक नेहमीप्रमाणे डाळ भात खाण्यासाठी आजीच्या स्टॉलवर येत होते. आजी तिच्या दोन्ही भांड्यामध्ये गरम डाळ आणि वाफाळलेले भात देत होती. तेवढ्यात एक थकलेला माणूस दुरून येताना दिसला. त्याचे कपडे फाटलेले होते, डोळे कोरडे होते आणि चेहऱ्यावर भुकेच्या रेषा दिसत होत्या. काय ही भाताची गाडी आहे का? मला खूप भूक लागली आहे. मी 2 दिवसांपासून काहीही खाल्ले नाही. आजीने त्याची अवस्था पाहिली आणि तिला लगेच समजलं. चल बाळा, जेवायला ये. भुकेल्या डोळ्यांनी काही प्रश्न विचारू नकोस. आधी तुझे जेवण कर. आजी, माझ्याकडे पैसे नाहीत. अरे बाळा, तुझ्या परिस्थितीने आधीच मला सगळं कळलं आहे आणि हे मी भुकेल्यांसाठी जेवण बनवत आहे. आजीने स्वतःच्या हाताने पूर्ण प्लेट भरून दिली. गरम डाळीचा सुगंध आणि भाताच्या वाफेने त्या बाबाच्या डोळ्यात पाणी आले. आजी, आज मी जे खाल्ले ते मी कधीही विसरणार नाही. जर तुमची भूक भागली असेल तर मला एकच प्रार्थना करा की मी फार श्रीमंत नाही, पण मी कोणाचे तरी पोट भरेल एवढं देऊ शकतो. जवळ उभे असलेले गावातील लोक हे सर्व पाहत होते. आजीचे मन किती मोठे आहे हे पहा. आजकाल अशी सेवा कुठेही दिसत नाही. त्या दिवसानंतर तो प्रवासी अनेक दिवस गावातच दिसला. कधी आजीच्या गाडीजवळ बसून, कधी भांडी धुत असताना, कधी लोकांना पाणी देत असताना. आजी त्याला ओळखू लागली आणि स्वतःशी म्हणू लागली, कधी कधी आपण ज्या लोकांना मदत करतो तेच आपली सर्वात मोठी संपत्ती बनतात. दुसऱ्या दिवशी सकाळी गावाचे वातावरण थोडे वेगळे होते. दररोज सकाळी जिथे आजीची गाडी लावली जायची तिथे आज शांतता होती. ना डाळीचा वास, ना भाताची वाफ, फक्त रिकामा रस्ता आणि लोकांचे चिंताग्रस्त चेहरे. अरे, आज अम्माची तब्येत व्यवस्थित नाही का? काय झालं? काल रात्रीपासून मी तिला पाहिलेलं नाहीये. ती आजारी आहे का? भुकेलेला प्रवासी, जो आता आजीचा मदतनीस बनला होता, तो आजीच्या घरी धावत गेला. दार किंचित उघडं होतं. आत डोकावताच त्याला आजी बेडवर पडलेली दिसली. चेहरा फिकट पडला होता आणि शरीर कमकुवत होतं. आजी, तू ठीक आहेस ना?
बस बाळा, आता माझं शरीर साथ देत नाहीये. मला ताप आहे, उठण्याची हिंमत होत नाहीये. त्या प्रवाशाने लगेच गावातील काही लोकांना बोलावले आणि थोड्याच वेळात आजीच्या घरी अनेक लोक जमले. आजी, आमची सकाळ तुम्ही बनवलेल्या डाळीने सुरू व्हायची. आता आमचे पोट भरत नाही आणि मनही जेवायला तयार होत नाही. गावात असे कोणतेही हॉटेल नाही जिथे तुमच्यासारखी चव मिळेल. सर्वांचे बोलणे ऐकून आजी भावूक झाल्या. त्या तिच्या कमकुवत आवाजात म्हणाल्या, मला कधीच वाटले नव्हते की लोक माझी डाळ इतकी मिस करतील. पण आता मला वाटते की माझ्या जागी कोणीतरी शिकावे. गावात असा कोणी नव्हता जो खास मसाला बनवू शकेल किंवा त्याला आजीसारखी चव देऊ शकेल. आजीचे मन जड झाले होते, पण त्यांच्या मनात एक आशा निर्माण झाली की कदाचित त्यांना एक प्रामाणिक कष्टाळू व्यक्ती मिळेल ज्याला ती सर्व काही शिकवू शकेल. आता माझे शरीर मला साथ देत नाहीये, पण माझी चव दुसऱ्या कोणाच्या तरी हातात जिवंत राहिली पाहिजे. आजींना आता थोडे बरे वाटत होते, पण त्यांचे शरीर अजूनही इतके कमकुवत होते की त्यांना गाडी लावणे अशक्य होते. ती दररोज खिडकीतून बाहेर पाहत गावकऱ्यांची वाट पाहत असे. एके दिवशी दुपारी आजीला वाटले, मला मंदिरात जाऊ द्या, कदाचित माझ्या मनाला थोडी शांती मिळेल. आजीने हळू चालत मंदिर गाठले. तिथे तिला एक मुलगी मंदिराबाहेर बसलेली दिसली. ती एका वृद्ध महिलेच्या पायांना मालिश करत होती. आजी थोडा वेळ तिथे बसून तिच्याकडे पाहत राहिली. आजही जगात असे लोक आहेत जे विनाकारण सेवा करतात. त्या मुलीचा चेहरा शांत होता आणि तिचे वर्तन खूप सौम्य होते. आजींना असं वाटलं जणू काही ती तिला वर्षानुवर्षे ओळखते. आजीने हळू आवाजात हाक मारली, मुली, कृपया इकडे ये. ती मुलगी हसली आणि आजीकडे आली आणि म्हणाली, हो आजी, तुला काही हवे आहे का? तुझे नाव काय आहे? मीरा. माझे आई वडील नाहीत. मी मंदिराच्या मागे एका छोट्या घरात राहते. मी मुलांना शिकवते आणि लोकांना मदत करते. आजीचे डोळे भरून आले. मुली, तू माझ्यासोबत माझ्या घरी येशील का? मला तुझ्याशी एका महत्त्वाच्या गोष्टीबद्दल बोलायचं आहे. मीराने आजीला आधार दिला आणि दोघीही हळूहळू घराकडे चालू लागले. आजीच्या हृदयात एक प्रकाश पडला होता. मीराने आजीला घरापर्यंत पोहोचण्यास मदत केली. एक छोटेसं घर, भिंतीवर जुने फोटे आणि स्वयंपाकघरातून डाळीचा मंद वास येत होता. मीराने सर्व काही काळजीपूर्वक पाहिले. आजी पलंगावर बसली आणि म्हणाली, मीरा मुली, मी म्हातारी झाली आहे. आता रोज उठून मला डाळ भात शिजवणे आणि मसाले दळणे जमत नाही. पण माझ्याकडे एक गुपित आहे जे मी एका खऱ्या, प्रामाणिक आणि कष्टाळू व्यक्तीसोबत बोलू इच्छिते. राज? कसला राज आजी? आजी हसली आणि जवळच एक लहान लाकडी पेटी उघडली. त्यात लहान डब्यामध्ये मसाले होते, हळद, धने, मिरची आणि काही बिया ज्यांचे नाव मीराने यापूर्वी कधीही ऐकले नव्हते. हा माझा खास मसाला आहे जो माझ्या डाळीला अशी चव देतो की आजही लोकांना ती आठवते. मी वर्षानुवर्षे मेहनत आणि अनुभवाने ते बनवले आहे. आम्हा, हे खूप अमूल्य आहे. तुम्ही मला हे सर्व का दाखवत आहात? कारण आता तुला माझ्या जागी ही चव जिवंत ठेवायची आहे. मी तुझी सेवा करण्याची भावना मनापासून प्रामाणिकपणा पाहिला आहे. या कामासाठी आवश्यक असलेले हे गुणही तुझ्यात आहेत. मीराचे डोळे अश्रूंनी भरले. आजी, मी तुमचा विश्वास कधीही तुटू न देण्याचा प्रयत्न करेन. आजी तिचा हात धरून स्वयंपाकघरात घेऊन गेली आणि तिला दाखवू लागली. कोणता मसाला कधी घालायचा, आग कधी कमी करायची, डाळ कशी शिजवायची जेणेकरून प्रत्येक दाणा विरघळेल पण स्थिर होणार नाही. चवीपूर्वी डाळीत प्रेम घाल. इतर सर्व मसाले फक्त त्याचे साथीदार आहेत. मीरा 2 दिवस प्रत्येक प्रक्रिया शिकली. आता आजी समाधानी होती. कदाचित आता माझ्या शाखेचं वैभव दुसऱ्या कोणीतरी गावात परत आणेल. आज मी माझा आत्मा मीराच्या हातात सुरक्षितपणे ठेवला आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी गावातील लोक नेहमीप्रमाणे आजीच्या गाडीजवळ पोहोचले, पण आजी कुठेच दिसत नव्हती. मग सर्वांचे लक्ष एका नवीन मुलीवर गेले. मीरा, तीच मीरा जी मंदिराबाहेर सेवा करायची. आज
ती अम्माच्या गाडीजवळ उभी होती. तिने 2 मोठ्या भांड्यांमध्ये तांदूळ डाळ घालून ती व्यवस्थित शिजवले होते. अरे आज मला आजी कुठेच दिसली नाही. ही मुलगी कोण आहे? तिने आजीचा मसाला चोरला आहे का? मीरा थोडी गोंधळली, पण ती हसून म्हणाली, आजी आता आजारी आहे. तिनेच मला ही डाळ भात बनवायला शिकवलं आहे. तिच्या सल्ल्यामुळेच मी आज इथे उभी आहे. एक फेरी मारा. लोक संकोचून रांगेत उभे राहिले. पहिला माणूस आला. मीराने त्याला गरमागरम डाळ आणि भात वाढला. त्याने पहिला घास तोंडात घालताच त्याचे डोळे विस्फारले. अरे हे अगदी आजीच्या डाळीसारखंच आहे. हळूहळू गर्दी जमू लागली. मीराचे दोन्ही भांडे दुपारपर्यंत रिकामे झाले. मीराच्या चेहऱ्यावर समाधान होते, पण तिच्या मनात अस्वस्थताही होती. तिला ही आनंदाची बातमी आजीला सांगायची होती. ती आनंदाने ओरडत आजीच्या घरी धावली. आजी, सर्वांना तुमची डाळ आठवली. सर्वांनी त्यांची प्रशंसा केली. ती तुझ्यासारखीच चव झाली होती. पण ती आत जाताच तिचा चेहरा निस्तेज झाला. आजी अंथरुणावर खिळून पडली होती आणि ती मरण पावली होती. मीराच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती आजीच्या पाया पडली. तू माझ्यासोबत राहण्याचे वचन दिले होतेस आजी, पण तू तुझा विश्वास माझ्यावर सोपवलास. आता मी तो कायमचा सांभाळेन. आजीच्या निधनानंतर संपूर्ण गावात दुःखाचे वातावरण होते. सर्वांचे डोळे पाणावले होते. ती फक्त तांदूळ डाळ विकणारी नाही, तर गावची सकाळ होती. मातृत्वाची खाण होती. आजीने मला फक्त एक रेसिपी दिली नाही, तर आत्मविश्वासही दिला. आता तिचे नाव जिवंत ठेवणे माझे कर्तव्य आहे. तीच जुनी जागा, तीच 2 भांडी, तीच साधी चुली, पण आता प्रत्येक ताटात एक कहाणी होती आजीची.